सुपारीच्या दातांनी शेअर केला लिमलेटच्या गोळ्या. कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच घरामध्ये शिकायला येणार. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर ओढती फुलपाखरांची खवे. शाळेमध्ये मला वाटते जावे. कॉफी पुरवणारे पंटर आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचे. तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंग मंग हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. त्यांनी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. चिडवा चिडवी मारा माऱ्या गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवते. किलबिल त्या घरट्यातून हरवले कुठे पाखरांचे थवे. ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार. संस्कार घडवून शिल्प तो केले साकार. मायेने वर्ग सजविले सोडून दुसरे घर मानून. पोरके वाटे आज आम्हाला तुला चाललो सोडून. आईच्या मायेने लावी राजीने लढा. मी विसरू कशी ती शाळा. धन्य ती माझी शाळा. धन्य मराठी शाळा.
अजूनही मिस करतो ते सारे, ते क्षण, तो जिव्हाळा. मोठ्यांच्या दुनियेत हरवलेला मी आणि माझ्यातच हरवलेली माझी मराठी शाळा. धन्य ती मराठी शाळा, ती स्वतः ओसाड होत चालली आहे. पण तिने आज अनेक पालकांना आपल्या मुलांच्या इंग्रजी शाळेची फी भरायच्या लायक बनवले. खूप छान. काय होतं सर्वांनी एकदा जोरात. खरं रडले का आता मॅडम? हे नाट्यगीत पाहून सर्वांना प्रत्येकाला आपल्या आपल्या बालपणाची शाळा